नमस्कार, आप देख रहे हैं Zen 10 न्यूज मुंबई। जल्द ही 15 जनवरी को होने वाले बीएमसी चुनाव को लेकर सभी राजनीतिक पार्टियां सक्रिय। तो वहीं प्रभाग क्रमांक 166 में निर्दलीय उम्मीदवार दशरथ सकपाल भी चुनावी मैदान में। जी हां, प्रभाग क्रमांक 166 के निर्दलीय उम्मीदवार दशरथ सकपाल का प्रचार सभा में उमड़ी जनसैलाब को देख दशरथ सकपाल को भी नजरअंदाज नहीं किया जा सकता। तो वहीं दशरथ सकपाल जो कहते हैं कि बहुत सी समस्याएं हैं, अनेक जन नगर सेवक आए पर समस्याओं का हल नहीं हुआ। जो कहते हैं कि सरकार की योजनाओं, सरकारी निधि जो महिलाओं तक नहीं पहुंचती, हम वो महिलाओं को दिलाएंगे और महिलाओं के हक की चीजें उन्हें मिलेंगी। तो वही इसी चुनावी प्रचार रैली में स्थानीय महिलाओं ने दशरथ सकपाल को तिलक लगाकर उनका स्वागत किया है, जो इस वीडियो में आप देख सकते हैं। प्रभाग क्रमांक 166 से देखिए हमारी एक खास रिपोर्ट। मुद्दा घेऊन तुम्ही लोकांच्या समोर आमच्या खूप समस्या आहेत। अनेक नगरसेवक आले, कुणीही समस्या सोडवली नाही। या ठिकाणी आता स्थानिक नागरिक म्हणून स्थानिक लोकांच्या आशीर्वादाने आज मी या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुकीला उभा आहे। येणाऱ्या 15 तारखेला 14 नंबरचं बटन दाबून फलंदाज या ठिकाणी मतदान करा, मी नागरिकांना आवाहन करतो। आणि ज्या समस्या आहेत म्हणजे स्थलांतराचा विषय झाला, झोपडपट्टीच्या, आमचा क्लस्टरचा डेव्हलपमेंटचा झाला, SRAचा झाला, रोडच्या समस्या झाल्या, पाण्याच्या समस्या झाल्या, रोजगारविषयी कुणी आजपर्यंत काम केलं नाही, तर रोजगार मेळावा घेऊन स्थानिक युवकांना रोजगारासाठी पाठपुरावा करणार। आणि अशा विविध कामं जी महानगरपालिकेच्या माध्यमातून महिलांसाठी महिला सक्षमीकरण झालं, उद्योग लघु माध्यमातून 25 लाखापासून ते 5 कोटीपर्यंतचा निधी देतात। तो निधी सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचत नाही। त्याचा पाठपुरावा करून ज्या होतकरू महिला आहेत, ज्यांना काहीतरी समाजात करण्याची इच्छा आहे, त्या अनुषंगाने मी त्यांना ते मिळवून देणार, रोजगार मिळवून देणार। आणि जो लघु उद्योगसाठी जो निधी येतो 25 लाखापासून ते 5 कोटीपर्यंत, तो निधी स्थानिक महिलांना पुरवण्यासाठी या मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केंद्र राबवणार आणि त्यांना तो त्यांच्या हक्काचा निधी मिळवून देणार आणि त्यांना रोजगारासाठी मदत करणार। का तुम्हाला अपक्ष म्हणून कशाला उभा राहायला पडलं? कसं कार्यकर्त्याची लढाई आहे। काय वाटतं कोणासंगती तुमचा सामना येतो? बघा, आम्ही कुणाला मानत नाही, आम्ही विकास घेऊन चाललो आहे। मी कुणावर टीकाटिप्पणी करायला हे झालेलो नाही। मला काम करायचं आहे, लोकांमध्ये राहून काम करायचं आहे, लोकांना जे अपेक्षित आहे ते काम करायचं आहे। आता तुम्ही आल्यानंतर तुम्ही कुठला विकास तुमचा पहिला करणार? बोलो ना, सर्वात पहिला तर स्थलांतराचा विषय आहे। प्रशासनाची पाठपुरावा करून ज्या SDLच्या बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंग लवकरात लवकर रिपेअर करूया आणि स्थानिक जनतेला तिथे त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळवून देऊया। आमचे कार्यसम्राट आमदार दिलीप मामा लांडे पाठपुरावा करतच आहेत, पण एक लोकप्रतिनिधी म्हणून, नगरसेवक म्हणून जेव्हा मी महानगरपालिकेत जाईल त्या शिंदेसाहेबांच्या माध्यमातून जे त्या ठिकाणी मंत्री महोदय असतील, CM असतील, त्यांच्यासमोर पाठपुरावा करून हे लवकरात लवकर MMRDAच्या माध्यमातून निधी मंजूर करून ते लवकरात लवकर रिपेअरचं काम करू आणि त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळवून देऊ। इथं पाणीची समस्या जास्त आहे आणि दुसरं इथं लहान मुलांसाठी काय गार्डन वगैरे कसं त्यांच्याबद्दल काय? गार्डन तर महानगरपालिकेचे आहेत, महानगरपालिकेत पाठपुरावा करून त्याचं सुशोभीकरण, मैदान आमच्या इथे नाही। आता ते मैदानाची व्यवस्था कशी करता येईल, रिझर्व प्लॉट कुठे आहे, त्या महानगरपालिकेची पाठपुरावा करून, प्रशासनाची पाठपुरावा करून ते आम्ही उपलब्ध करून नागरिकांना देऊ। इथं मेन प्रॉब्लेम आता इथं बघितलं आता तुम्ही इथं काय जे कुठली गाडी चालतं बघा। हां, मी सर्वात मोठा विषय तो RMCचा आहे। हा रोड नसतानाही ते प्रायव्हेट रस्ता यूज करतायत, त्या अनुषंगाने मी पाठपुरावा केलेला आहे। जर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून, मी लोकप्रतिनिधी म्हणून लोकांचा गेलो तर 100% सांगतो, निवडून आल्यानंतर 100 दिवसात हा RMCचा रस्ता चेंज करू, नाहीतर या RMC इकडनं शिफ्ट करू।